या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस, या ठिकाणी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे माजी खासदार आमचे नेते सन्मान्य दत्ताजी मेघे साहेब, या वर्ध्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य रामदासजी तडस साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले नागपूरचे दुसरे खासदार डॉक्टर विकास महात्मे साहेब, सन्मान्य उपेंद्रजी कोठेकर, वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य राजेशजी बकाने, मंचावर उपस्थित ज्यांच्याकरता आपण सर्वजण 27 तारखेला मतदान करणार आहोत, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार सन्मान्य अतुलजी तराळे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी उपस्थित असलेले रामनगर परिसर व वर्धा शहरातील माझ्या बंधू आणि भगिनींना, या ठिकाणी साधारणतः मागच्या 50 ते 60 वर्षापासून आपल्या शहरात असो, आपल्या जिल्ह्यात असो, आपल्या राज्यात असो, आपल्या देशात असो, बंधूंनो, आपण सर्व जाणतो की कोणाची सत्ता होती. आणि ह्या मागच्या एवढ्या 50 ते 60 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या काँग्रेसनं, ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या देशासाठी काय केलं, आपल्या राज्यासाठी काय केलं, आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं, आपल्या शहराचा काय विकास केला, याचा संपूर्ण लेखाजोखा आपल्या समोर आहे. आणि केवळ मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा संपूर्ण देशातल्या लोकांनी एकमतानं निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना भारत देशाचं पंतप्रधान केलं, त्याच्यानंतर लगेच 6 महिन्यांना झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार त्या ठिकाणी आणून दिली. आणि मला सांगण्यात या ठिकाणी अभिमान वाटतो की केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या वर्धा मतदारसंघाशी संबंधित अनेक क्लिष्ट समस्या या ठिकाणी बसलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सोडविले. ह्या रामनगर परिसराचा लीज नूतनीकरणाचा प्रश्न असो, आपल्या वर्धा जिल्हा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक ज्याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे खाते आहेत, ठेवी आहेत, ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी ह्या बँकेची अक्षरशः लूट केली आणि आमच्या ह्या गरीब शेतकरी बांधवांचे, कर्मचाऱ्यांचे लाखो करोड रुपये त्या ठिकाणी अटकले आणि कालांतरानं ती बँक बंद पडली. जेव्हा ही समस्या वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली, त्यांनी तातडीनं धाडसी निर्णय घेतला आणि वर्धा जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक पुन्हा एकदा सुरू झाली. परंतु साहेब, माझी आपणास या ठिकाणी नम्र विनंती आहे, बँक तर या ठिकाणी सुरू झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत ह्या ठिकाणच्या लाखो करोडो गरीब सर्वसामान्य नागरिकांचे पैसे त्या ठिकाणी बँकेत अटकलेले आहे. याच्याकरता आपल्याला एक काहीतरी कृती आराखडा बनवून, काहीतरी नियोजन करून ह्या गरीब बांधवांचे पैसे त्यांना पुन्हा परत कसे देता येईल याच्याकरता आपल्याला विचार करावा लागणार. या ठिकाणी मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. बंधूंनो, आपण सर्व जाणतो की तुम्ही जर का पंजाची बटन दाबली तर कोणाचे हात मजबूत करणार, तुम्ही घड्याळाची बटन दाबली तर कोणाचे हात मजबूत करणार, तुम्ही पंजा जर त्या ठिकाणी दाबला तर त्या ठिकाणी राहुल गांधींचे हात बळकट होणार आहेत, तुम्ही घड्याळाची बटन दाबली तर त्या ठिकाणी शरद पवार साहेबांचे हात बळकट होणार आहे, परंतु तुम्ही जर का मात्र कमळाची बटन दाबली त्या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारचे हात बळकट होणार. आणि 2 मिनिटं या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो, आपण स्वतः 2 मिनिटं डोळे बंद करून अंतःकरणावर हात ठेवा आणि ह्या तिघामधला कुठला व्यक्ती आपल्याला सशक्त हवा, सशक्त भारत हवा याचा विचार निश्चितपणे तुमचं अंतःकरण हे नरेंद्र मोदी सांगणार, याच्यात मला कुठलीही शंका नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीने 2.5 वर्षाआधी आपण सर्वांनी विश्वास ठेवून लोकसभेकरता रामदासजी तडस साहेबांची निवड या ठिकाणी केली, त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आपण या सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठविलं, त्याच पद्धतीनं बंधूंनो आता आपल्या शहराचा प्रश्न आलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवायचा आहे आणि ह्या वर्धा शहराच्या विकासाकरता अतुल तराळे यांना नगराध्यक्षपदी निवड करायची. आपण सर्व जाणतो, आपण ज्या परिसरामध्ये बसलोय हा रामनगर परिसर, ज्याच्या लीज नूतनीकरणाचा प्रश्न 1991 पासून प्रलंबित होता. मी जेव्हा विधानसभेमध्ये निवडून आलो आणि मुख्यमंत्री साहेबांसमोर हा प्रश्न मांडला की साहेब, ह्या रामनगर परिसरातील अनेक कुटुंब ह्या अडचणीमुळं फार फसलेले आहेत, त्यांनी तातडीनं हा प्रश्न सोडवला आणि मला अभिमानाची बाब वाटते की या ठिकाणी मी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी राज्य शासनाने जे परवानगी या ठिकाणी लीज नूतनीकरणाची दिली त्याच्या प्रती देखील मी आपल्या सर्वांना या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केली.
परंतु काय झालं, राज्य शासनाने त्या ठिकाणी परवानगी दिली, लीज नूतनीकरण झालं आणि एवढा क्लिष्ट प्रश्न कशा सुटला असं त्या ठिकाणी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला वाटलं आणि प्रचंड दबाव त्या ठिकाणी त्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या मुख्याधिकाऱ्यांवर आणला आणि अजूनपर्यंत मात्र त्या स्थानिक नागरिकांना पट्टे त्यांच्या घरांचं वाटप आणि लीज नूतनीकरण मात्र करून दिलेलं नाही. याच्याकरिता बंधूंनो, याच्याकरिता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वर्धा नगर परिषदमध्ये देखील आपल्याला भारतीय जनता पार्टीचे सरकार आणणे अतिशय आवश्यक आहे. आपण सर्व जाणतो की विशेष निधी म्हणून त्या वर्धा शहराकरिता उद्यानाकरिता असो, एक चांगली स्मशानभूमी करण्याकरिता असो, अंतर्गत रस्ते करण्याकरिता असो, मुख्यमंत्र्यांनी विशेष दखल घेऊन 10 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. निधी प्राप्त देखील झाला, जिल्हाधिकाऱ्यांकडे तो निधी आला आणि काम चांगल्या दर्जाचं व्हावं याच्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निधी, हा काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला आणि त्या ठिकाणी काम करावं असं त्यांनी त्या ठिकाणी सुचवलं. परंतु पुन्हा एकदा आमचे विरोधक त्या ठिकाणी सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी हे काम होऊ नये याच्याकरता न्यायालयात हे प्रकरण नेलं आणि त्या ठिकाणी त्या विकास कामांकरता स्टे घेतला. हा स्टे काही जास्त दिवस टिकणारा नाही. येणाऱ्या कालावधीत ही आचारसंहिता संपला म्हणजे राज्य सरकारतर्फे देखील त्याच्यावर उत्तर देण्यात येईल आणि निश्चितपणे विकासाची कामं पुन्हा एकदा सुरू होईल. परंतु सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एवढंच, पण जर का त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असला असता तर अशी अडचण आपल्याला त्या ठिकाणी गेली नसती आणि विकासाची कामं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाली असते. साहेब, मी आपला मनापासून ऋणी आहे की आपण वर्धा शहराची निवड ह्या अमृत योजनेकरता केली. अमृत योजनेच्या माध्यमातून 16 ऑक्टोबरला आपण त्या ठिकाणी भूमिपूजन देखील घेतलं आणि भूमिगत पाणी पुरवठा योजनेची सुरुवात देखील, कामाची सुरुवात त्या ठिकाणी झाली. त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भूमिगत गटारी आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या अमृत योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वर्धा शहरातल्या अंतर्गत रस्त्यांचं सिमेंटीकरण आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अनेक प्रश्न असो, आदिवासींचं उपकार्यालय असो जे नागपूरमध्ये एवढं वर्ष होतं ते मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी स्थलांतरित करून दिलं. अनेक अभिमानाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तर आपले नागपूरचे आहेच, परंतु वर्धा जिल्ह्याला जे पालकमंत्री लाभले ते देखील ह्या राज्याचे वित्त आणि अर्थमंत्री असल्यामुळं ह्या वर्धा जिल्ह्याकरिता न भूतो न भविष्यती असा निधी केवळ 2 वर्षामध्ये प्राप्त झाला. आणि ह्या मंचावरून मी आमच्या विरोधकांना खुलेआम आव्हान देतो की त्यांनी मागच्या 50 वर्षामध्ये ह्या वर्धा जिल्ह्याकरिता किती निधी आणला आणि केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं किती निधी ह्या जिल्ह्याकरिता दिला याच्याकरिता सर्व ह्या मंचावरून मी त्यांना खुले आव्हान देतो. बंधूंनो, आपण सर्वजण या ठिकाणी आलात, मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की ज्या पद्धतीने आधी लोकसभेमध्ये रामदासजींना विधानसभेत मला पाठवलं त्याच पद्धतीने ह्या शहराचा चांगल्या पद्धतीनं, नियोजित पद्धतीनं आणि जलद पद्धतीनं विकास होण्याकरता आपल्याला भारतीय जनता पार्टीचे सरकार त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये बसवणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे 27 तारखेला कमळावरती आपण सर्वजण मिळून बटन दाबू. त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता उभे असलेले माझे मित्र सन्माननीय अतुलजी तराळे यांना मोठ्या मतांनी विजयी करू. त्याच पद्धतीनं आपल्या वार्डाच्या विकासाकरिता प्रत्येक वार्डातून उभे असलेले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक देखील आपण मोठ्या प्रमाणात निवडून द्याल अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.